भीम प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आलं। भीम प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ सोलापुरातील शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृह इथं थाटात पार पडला। त्याप्रसंगी त्या बोलत होत्या। मसाप पुण्याच्या मुख्य कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। अध्यक्षस्थानी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले हे होते। या प्रसंगी विचारमंचावर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नगरसेवक अमोल शिंदे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने, दिगंबर भगरे, रावजी सकाराम हायस्कूलचे प्राचार्य भारत केत, उद्योजक पदमचंद राका, राजेंद्र शहा, डॉक्टर उदय वैद्य, विठ्ठल शिवशरण, डॉक्टर शिवाजी पवार, मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम आदी मान्यवरांची उपस्थिती होती। डॉक्टर स्वाती महाळंक पुढे म्हणाल्या, भारतीय संविधानाचा एक अमृतकोश डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिला आहे। त्याचे हे ऋण न फिटणारे आहेत। सोलापूरचे सामाजिक जीवन बहरलेले आहे। भीम प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे। डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा हे प्रतिष्ठान पुढे चालवत आहे। सूत्रसंचालन डॉक्टर अंजना गायकवाड यांनी केलं। प्रास्ताविक संपादक बाबा बाबरे यांनी केलं। स्वागत कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे यांनी केलं। ॲडव्होकेट विशाल मस्के यांनी आभार मानले। यावेळी संयोजक अमित बाबरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल मस्के, सचिव अकबर शेख, कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे, ॲडव्होकेट स्वाती मस्के आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा या त्रिसूत्री वाक्याच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन करून, समाजाला सुशिक्षित करून या ठिकाणी समाजाला या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये, या जगामध्ये एक वेगळ्या उंचीवर आणून ठेवलेला आहे। म्हणूनच आपल्या भारताचे राष्ट्रपती देखील या ठिकाणी दलित समाजाचा राष्ट्रपती या ठिकाणी झालेला आहे। ही खूप गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे। ही गोष्ट कशामुळे शक्य झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी लिहिलेलं आहे ते संविधान इतकं मजबूत आहे की त्या संविधानाला कोणीही कितीही मोठा मालिकाला जरी असला तरी त्याला कोणीही छेडछाड करू शकत नाही।